हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार निफ्टीच्या वेगवेगळ्या डिफरंट एक्सपायरीजबद्दल. ओके, सो आपण एक करंट एक्सपायरी घेणार आहोत जो 25 जुलैची एक्सपायरी आहे आणि सेकंड जी घेणार आहोत ती 1 ऑगस्टची एक्सपायरी. त्यानंतर ट्राय करूया आपण एखादी वेगळी एक्सपायरी पण बघूया, नेक्स्ट एक्सपायरी म्हणजे सेकंड वीक एक्सपायरी घेऊया ऑगस्टची. आणि त्या बेसवरती जर सपोज मला एखादा व्ह्यू मार्केटमध्ये बनवायचा असेल तर मी काय बनवू किंवा कसं मार्केटला प्रेडिक्ट करू की मार्केटचा जो एक्सपेक्टेशन्स आहेत, मार्केटच्या ज्या मोमेंटम्स आहेत त्या कशा मी ट्रेड्स बनवू शकतो. ओके, सो फर्स्ट जे आपण बघणार आहोत ते स्पेसिफिकली आपण ट्राय करूया की फ्युचर्स बिल्टअपबद्दल आपण समजून घेऊया की व्हॉट इज फ्युचर्स बिल्टअप. त्याच्यानंतर आपण स्प्रेड्सबद्दल डिस्कस करू, स्ट्रॅटेजीजबद्दल डिस्कस करू. ओके, सो फर्स्ट कन्सेप्ट जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअपबद्दल डिस्कस करतो, थोड्याला मी झूम करतो. ओके, सो जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअपबद्दल डिस्कस करतो, ओके, तेव्हा कधीही आपण दोन कंपोनेंट घेतो. कोणते दोन कंपोनेंट? एक घेतो प्राइसचा कंपोनेंट आणि सेकंड वन इज OIचा कंपोनेंट. आणि जो आउटपुट असतो तो असतो आपला नरेशन. ओके, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट हे दोन कंपोनेंट घेतो आणि जो आउटपुट असतो त्याचा जो तो असतो नरेशन. सो जेव्हा पण आपण प्राइस आणि ओपन इंटरेस्ट बघतो, सो चार गोष्टी होतात. पहिली गोष्ट प्राइसवरती जाते आणि ओपन इंटरेस्टवरती जातो. ओके, सो जेव्हा जेव्हा प्राइसवरती जाते आणि ओपन इंटरेस्टवरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. सो लॉंग बिल्टअप मीन्स वॉट की कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं न लॉंग बिल्टअप. आणि एक समजू शकतो की लेट्स सी 1000वर एखादा स्टॉक चालू आहे आणि मी अँटिसिपेट करतो की स्टॉक जो आहे तो 1000वरून 1500वरती जाऊ शकतो. सो मी काय करणार, इथे बायचा ट्रेड बनवणार. सो जेव्हा मी एखादा बायचा ट्रेड बनवतो तेव्हा काय होतं, मी एक नवीन कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय. त्यामुळे बाईंगच्या प्रेशरमुळे स्टॉकवरती जातो, त्यामुळे प्राइसवरती चाललंय. आणि नवीन कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतो त्यामुळे माझा ओपन इंटरेस्टवरती चाललाय. सो जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्हीवरती जातात त्याला आपण कन्सिडर करतो लॉंग बिल्टअप. मीन्स वॉट की फ्रेश बायर्स कुठे पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. ओके, सेकंड इज वॉट की प्राइस खाली चालले आणि सोबत जो आहे तो ओपन इंटरेस्ट पण खाली चाललाय. सो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. सो व्हॉट इज लॉंग अनवाइंडिंग? लॉंग अनवाइंडिंग इज सिम्पल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. ओके, लेट्स सी 1000वर स्टॉक आहे, तो गेला 1500वरती. ओके, किंवा 1800 दिसते इथे, मला 1800 केलं. ठीक आहे, सो ॲज अ बायर मला 800 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो मी काय करणार, तो प्रॉफिट बुक करायला सुरुवात करणार. सो जेव्हा पण मी प्रॉफिट बुकिंग करतो तेव्हा मी काय करतो, मी बाईंगची ट्रेड जी आहे ती स्क्वेअर ऑफ करतो. सो त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट खाली येतो आणि प्राइस पण खाली येते. बिकॉज ऑफ प्रिव्हियस ट्रेड मी क्लोज करतोय, माझा ओपन इंटरेस्ट खाली आला आणि प्राइस खाली आली. का? कारण मी बाईंगची ट्रेड काढतोय, प्रॉफिट बुकिंग करतोय म्हणून. त्यामुळे प्राइस आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा खाली येतात तेव्हा त्याला लॉंग अनवाइंडिंग आपण कन्सिडर करतो. ओके, देन थर्ड वन इज वॉट, प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्टवरती जातो. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्टवरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट बिल्टअप. ओके, सो व्हॉट इज शॉर्ट बिल्टअप? शॉर्ट बिल्टअप मीन्स वॉट की कुठे फ्रेश सेलर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतो. जेव्हा जेव्हा फ्रेश सेलिंग होते तेव्हा आपण हे कन्सिडर करू शकतो की इकडे शॉर्ट बिल्टअप होते. ओके, अँड लास्ट वन इज वॉट, शॉर्ट कव्हरिंग. शॉर्ट कव्हरिंगला काय होतं, प्राइसवरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली जातो. सो जेव्हा जेव्हा प्राइसवरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट कव्हरिंग. ओके, की ज्यांनी प्रिव्हियसली जे शॉर्ट केलं असेल ना ते स्क्वेअर ऑफ कुठे करतात हे आपल्याला समजतं. ओके, एक सिम्पल रिकॅप देतो पुन्हा ह्याला मी क्विकली. फ्युचर्स बिल्टअपमध्ये आपण कोणत्या दोन गोष्टी बघतो, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट. सो जेव्हा जेव्हा प्राइसवरती जाते, ओपन इंटरेस्टवरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. मीन्स वॉट की कुठे फ्रेश बाईंग पोझिशन्स ॲड होते हे आपल्याला समजतं. सेकंड वन इज प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्ट खाली जातो, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंगला तुम्ही म्हणू शकता एक सिम्पल लाईक अ प्रॉफिट बुकिंग, की ते प्रॉफिट बुकिंग झाली आहे. ओके, म्हणजे बायर जे आहेत ते प्रॉफिट बुक करतात. थर्ड जो असतो तो शॉर्ट बिल्टअप असतो, प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्टवरती जातो. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्टवरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट बिल्टअप. अँड लास्ट वन इज शॉर्ट कव्हरिंग,
की जेव्हा प्राईजवरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो, दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट कव्हरिंग. ओके, थोडं ह्याला मी साईडला घेतो. ह्यामध्ये एक अजून कन्सेप्ट असते ज्याला आपण म्हणू शकतो की बिल्टअप सायकल्स. ओके, लाईक हे झालं माझं डेली. सो ह्याच्या पण सायकल्स असतात. सो बिल्टअप सायकल्स. ओके, सो बिल्टअप सायकल जनरली 2 टाईप्स ऑफ सायकल असतात मार्केटमध्ये. एक असते बुलिश सायकल आणि सेकंड वन इज बॅरिश सायकल. ओके, सो मार्केट वरती कसा जातो, लाईक दिस. मार्केट काही असा वरती जातो. सो सपोज जर मार्केट बिकॉज ऑफ लॉंगमुळे वरती जात असेल आणि जेव्हा खाली येते, यू कॅन सी, जेव्हा खाली येत असेल बिकॉज ऑफ दी अनवाइंडिंग. ओके, दॅट मीन्स जर सपोज मार्केटमध्ये लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंगचं सायकल असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश सायकल. ह्याला मी म्हणू शकतो एक बुलिश सायकल. whenever there is a long and long unwinding cycle. ओके, जेव्हा एल आणि एल यूचा सायकल असेल दॅट कम्स अंडर दी अ बुलिश सायकल. आणि जेव्हा मार्केट खाली पडताना कसा पडतो, लाईक दिस. ओके, जर सपोज शॉर्टमुळे खाली येत असेल इकडे आणि यू कॅन सी इथे जो कव्हर करतोय मार्केट, ओके, दॅट बिकॉज ऑफ दिस शॉर्ट कव्हरिंग सपोज. ओके, सो त्याला म्हणू शकतो आपण बेरिश सायकल. ओके, एस आणि एस सीचा जेव्हा सायकल असतो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ बेरिश सायकल. ओके, कोणते 2 सायकल बघितले आपण, बुलिश आणि बेरिश. लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल मीन्स बुलिश सायकल, शॉर्ट कव्हरिंग सायकल असेल म्हणजे बेरिश सायकल. ओके, नाव द थिंग इज व्हॉट वी हॅव 185 F&O स्टॉक्स किंवा इंडेक्स आहेत आपल्याकडे. 2-3 इंडेक्स आहेत, राईट. 4 इंडेक्स आहेत, मिड कॅप, फिन निफ्टी, निफ्टी आणि बँक निफ्टी, राईट. सो हाऊ टू आयडेंटिफाय की कोणता स्टॉक जो आहे किंवा कोणता जो इंडेक्स आहे तो लॉंग अनवाइंडिंग सायकलमध्ये की शॉर्ट कव्हरिंग सायकल, म्हणजे इन द सेन्स तो बुलिश सायकलमध्ये आहे की बेरिश सायकलमध्ये आहे. मेनली स्टॉकसाठी खूप चांगला फिल्टर आहे आपल्याकडे, ते आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये डिस्कस केलं आहे. ती व्हिडिओ जाऊन नंतर तुम्ही बघा, विच इज फाईन. बट जर मला इंडेक्स फिगर आउट करायचं असेल तर मी त्याला फिगर आउट कसं करू किंवा त्याचा बिल्टअप जो आहे तो कसा आयडेंटिफाय करू, सो ते आता आपण बघणार आहोत. ओके, सो जनरली मी काय करणार, मी कॉन्सेप्टच्या होम स्क्रीनवरती येणार. ओके, सो कॉन्सेप्टच्या होम स्क्रीनवरती आलात ना तुम्ही, जर एक ओव्हरऑल मी थोडंफार इंटरफेसबद्दल सांगतो इथे तुम्हाला. सो इथे जो आहे तो फिन निफ्टी, निफ्टी, बँक निफ्टी, जे पण आपले मेजर इंडायसेस आहेत त्यांचा तुम्हाला इथे एक बिल्टअप बघायला मिळतो. ओके, सो लेट्स अज्युम निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जर तिन्ही लॉंगमध्ये असतील, ओके, दॅट मीन्स व्हॉट, की सेंटिमेंट जो आहे मार्केटचा तो कुठेतरी बुलिश सेंटिमेंट आहे, बरोबर. आणि तेच जर तिन्ही इंडायसेस जे आहेत ते शॉर्टमध्ये असतील, दॅट मीन्स की कुठेतरी जो मार्केटचा सेंटिमेंट आहे तो थोडाफार बेरिश आहे. सो ॲज अ ट्रेडर मी काय सजेस्ट करीन की रादर दॅन गोईंग विथ द बाईंग ट्रेड मी सेलिंगसाठी प्रेफर करीन, राईट. सो हे तुम्हाला कुठेतरी बघायला मिळतं. त्यानंतर इकडे सिनॉप्सिस आहे, डेज, हाय, लो, अगेन ऑप्शन चेन, इंट्राडे मूवर्स एक टूल आहे, ओपन इंटरेस्ट आणि अनयुज्युअल ऑप्शन्स ॲक्टिव्हिटी. सो देर आर ऑलमोस्ट 85 F&O टूल्स. सो प्रत्येक टूलवरती जे आहेत त्या इंडिपेंडंट आपण व्हिडिओ बनवले आहेत. सो आफ्टर दिस व्हिडिओ यू कॅन गो अँड टेक दिस, तिथे जाऊन बघा की त्या व्हिडिओज कशा आहेत आणि ओव्हरऑल डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केलं आहे. सो एकदा आपण डिटेलमध्ये येऊया फ्युचर्स बिल्टअपवरती, की निफ्टीचा बिल्टअप जो आहे तो कसा आयडेंटिफाय करायचा आहे. सो मी ट्रॅकवरती येणार आणि बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलवरती येणार. ओके, सो इथे येऊन ना ज्या 4 गोष्टी आपण बघितल्या ना, लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट कव्हरिंग, तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. यू कॅन सी लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट कव्हरिंग. लॉंगला आपण काय बघितलं, प्राईजवरती जाते, ओपन इंटरेस्टवरती जातो. यू कॅन सी प्राईजवरती, ओपन इंटरेस्टवरती, लॉंग बिल्टअप. लॉंग अनवाइंडिंगला आपण काय बघितलं, प्राईस खाली, ओपन इंटरेस्ट खाली, राईट, दोन्ही खाली आहे. त्याच्यानंतर शॉर्ट बिल्टअपला आपण काय बघितलं, प्राईस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो. यू कॅन सी प्राईस खाली चालली आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललं आहे. अँड शॉर्ट कव्हरिंगला काय बघितलं आपण, की प्राईस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो. ओके, सो जे पण स्टॉक्स लॉंग अनवाइंडिंगमध्ये आहेत, शॉर्ट कव्हरिंगमध्ये, सो ते तुम्हाला इथे फिल्टर आउट करायला मिळतील. आपल्याला चेक करायचं निफ्टी. सो मी येणार फ्युचर्स OI हिस्टॉरिकलवरती. निफ्टी ॲज इट इज इथे ओपन आहे. मी फर्स्टली तुम्हाला याचा इंटरफेस एक्सप्लेन करतो की हा इंटरफेस तुम्हाला काय सांगतोय. ओके, सो इथे तुम्हाला सर्च आयकॉन मिळतं, तर तुम्हाला मॅन्युअली कोणता एखादा स्टॉक किंवा इंडेक्स जर सर्च करायचं असेल तर यू कॅन सर्च इट. कोणत्या डेटपासून तुम्हाला डेटा पाहिजे तर तुम्ही सर्च करा. इन्फायनाईट म्हणजे 3-4 वर्षाचा जरी तुम्ही डेटा पण इथे सिलेक्ट करा तरी तुम्हाला मिळून जाईल. ओके, सो डेट सिलेक्ट केल्या. त्यानंतर OI, ॲब्सोल्यूट OI आणि OI पर्सेंटेज आहे. टोटल ओपन इंटरेस्ट, मग ॲक्च्युअल ओपन इंटरेस्ट किती आहे शॉर्टचा आणि लॉंगचा. त्याच्यानंतर OI पर्सेंटेज, सो पर्सेंटेज फॉर्ममध्ये बघायला मिळेल.
ट्रू बिल्टअप इज अ वन कन्सेप्ट, बिल्टअपची जे कन्सेप्ट आहे आणि हे जे आहे ते कलर कोडिंग आहेत. सो जर तुम्ही ग्रीड ग्राफवरती बघितलात ना इथे, तर जे ग्रीन बार्स आहेत हे तुम्हाला इंडिकेट करते लॉंग, की कुठे फ्रेश बाईंग झालेली, कोणत्या दिवशी फ्रेश बाईंग झालेली निफ्टीमध्ये. ब्ल्यू बार्स तुम्हाला सांगतात दिस वन राईट, हे तुम्हाला सांगतात लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग मीन्स प्रॉफिट बुकिंग, की कुठे प्रॉफिट बुकिंग झालेली निफ्टीमध्ये. ओके, कोणत्या दिवशी. रेड जो बार आहे तो तुम्हाला सांगतो शॉर्टचा, की कुठे फ्रेश सेलर्स जे आलेले पोझिशन्स क्रिएट करायला ते कुठे आलेले. आणि हे जे थोडेफार फेंट ग्रीन आहेत ना, हे तुम्हाला सांगतात शॉर्ट कव्हरिंग, की ज्यांनी शॉर्ट केलेलं ते कव्हर कुठे करतात. ओके, सो जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलात ना इथे, तर बघा ओव्हरऑल जर मी हे क्लीन केलं इथे, ओके, तर बघा फ्रॉम 24 जूनपासून मी हा डेटा घेतलाय आणि आताची तारीख आहे 24 जुलै. ऑलमोस्ट 1 महिन्याचा डेटा पॉईंट आहे. नीट ऑब्झर्व करा, तुम्हाला शॉर्ट किती दिसतात. हा जर आजचा एक शॉर्ट सोडला तर 1-2 शॉर्ट दिसतात मला, राईट. आणि ॲज कम्पेअर देन लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग आहे, सोबत शॉर्ट कव्हरिंग पण आहे. सो निफ्टीचा जो ट्रेंड आहे ना, तो कम्पॅरेटिव्हली कुठेतरी पॉझिटिव्ह ट्रेंड आहे मी म्हणू शकतो. आजच्या दिवसात जो शॉर्ट बिल्टअप झालेला विच इज थोडाफार अग्रेसिव्ह होता शॉर्ट, यू कॅन सी मोमेंटम होती थोडाफार खालच्या साईडला जर मॉर्निंगपासून. सो थोडाफार शॉर्टचा बिल्टअप होता, बट स्टील जर मी बघायचं म्हटलं, कारण बजेटचा नेक्स्ट डे आहे ना हा, सो थोडाफार अनसर्टिनिटी असते मार्केटमध्ये, राईट. सो ती होती, त्यामुळे कुठेतरी एक तर बुलिश किंवा बेरिश म्हणून बघायला मिळते. पण जर मी अनसर्टिनिटी सोडली आणि जर प्रिव्हियस ट्रेंड बघितला, तर एक निफ्टीचा जो ट्रेंड आहे तो कुठेतरी पॉझिटिव्ह ट्रेंड आहे, राईट. नाव मला हे समजलं की निफ्टी पॉझिटिव्ह ट्रेंड आहे. जर मी टेक्निकल चार्ट जरी ओपन केला ह्याचा, ओके, निफ्टीचा ऑन अ डेली टाइम फ्रेम जरी मी ओपन करतो इथे, लेट्स सी, आणि मी हे डिलीट करतो ऑर्डर बुक डेटा. ओके, सो जर मी डेली टाइम फ्रेम जरी ओपन केला तर यू कॅन सी द मार्केट इज करंटली इन अ ट्रेंडिंग झोन. यू कॅन सी हायर हाय क्रिएट करत चाललंय आणि कुठेतरी जो आहे ते एक पॉझिटिव्हनेसमध्ये आहे. थोडाफार जो खाली आलाय तो अनवाइंडिंगमुळे आला. इथे जो तुम्ही बघताय फॉल, हा जनरली बिकॉज ऑफ द इलेक्शनचा तो डे होता त्यामुळे दिसतो तेवढा मोठा फॉल. नंतर तो कव्हर पण केला आहे, राईट. सो टेक्निकली बघायला तर निफ्टी इज इन करंटली पॉझिटिव्ह झोन, राईट. आता मला ह्याच्यावरती ट्रेड कशा बनवू. सो व्हॉट वी हॅव करंटली, वी हॅव 2 डिफरंट एक्सपायरीज. एक आहे करंट मंथची एक्सपायरी 25 जुलैची, सेकंड जी आहे ते 1 ऑगस्टची आहे. ओके, सो जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला तर आता 25 जुलैची जर एक्सपायरीला मला ट्रेड करायची असेल तर मी कोणती स्ट्रॅटेजी बनवू, आणि 1 ऑगस्टच्या एक्सपायरीला जर मला ट्रेड बनवायची तर मी कोणती स्ट्रॅटेजी बनवू. सिम्पल आहे. बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी हे कव्हर करतो आणि बऱ्याच वेळा मी कन्सेप्ट एक्सप्लेन करतो. कधी पण ना स्ट्रॅटेजीज तुम्ही बनवत असाल तेव्हा 2 पार्टमध्ये डिवाइड करा. एक, एक्सपायरीला खूप दिवस बाकी आहेत, फार एक्सपायरी, ओके, आणि एक नियर एक्सपायरी. ओके, सो लेट्स अज्युम की तुम्ही फार एक्सपायरीला आहात, म्हणजे एक्सपायरीला खूप वेळ आहे अजून. ओके, लेट्स इन वीकली एक्सपायरी जस्ट स्टार्ट झाले आहे, जस्ट नवीन एक्सपायरीला तुम्ही ट्रेड करताय. सो तुमच्या फेवरमध्ये जो असतो डेल्टा असतो, वेगा असतो आणि थीटा असतो. ओके, डेल्टा का फेवरमध्ये असतो, कारण डेल्टा जो असतो तो स्पेसिफिकली तुम्हाला ॲट द मनीसारखा थोडाफार रिॲक्ट करताना दिसेल. OTM स्ट्राईक्सचा आपण जर कोणाला OTM स्ट्राईक्स जनरली ट्रेड करायला आवडत असेल, बट दिस इज द रिझन कुठेतरी तुम्हाला एक OTM स्ट्राईकचा डेल्टा थोडाफार ॲट द मनीसारखा रिॲक्ट करताना मिळेल. वेगा जो असतो तो स्पेसिफिकली तुम्हाला IVच्या बिकॉज ऑफ दी IV इम्पॅक्ट तुम्हाला वेगामुळे प्रीमियम वाढताना मिळेल. सो ॲज अ बायर कुठेतरी बेनिफिट आहे तो. थीटा का तुमच्या फेवरमध्ये मी ठेवला आहे, कारण थीटा फार एक्सपायरीवर खूप मायनर इम्पॅक्ट देतो. सो बिकॉज ऑफ दी मायनर इम्पॅक्ट थीटा जो आहे तो कुठेतरी आपल्या फेवरमध्ये येतो. सो मी काय करणार, इफ आय एम अ फार बाय एक्सपायरी, 7 दिवस बाकी आहेत, 5 दिवस बाकी आहेत, 6 दिवस बाकी आहेत एक्सपायरीला. सो व्हॉट आय डू, आय इनिशिएट अ डेबिट स्प्रेड. मी तिकडे जाऊन डेबिट स्प्रेड इनिशिएट करणार. ओके, सो जेव्हा जेव्हा मी डेबिट स्प्रेड तिकडे जाऊन इनिशिएट करतो, दॅट मीन्स वॉट, माझे 2 स्ट्रॅटेजी मेनली इकडे येतात. पहिली येते बुल कॉल स्प्रेड, ओके, आणि दुसरी येते बेअर पुट स्प्रेड. ओके, जर मला एखादी बुलिश स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर मी बुल कॉल स्प्रेड जाऊन बनवणार, आणि एखादी बेअरिश स्ट्रॅटेजी बनवायची तर बेअर पुट स्प्रेड. इट्स कम्स अंडर दी डेबिट स्प्रेड. डेबिट स्प्रेड म्हणजे काय, की आपण मार्केटला जो आहे तो प्रीमियम जास्त देतो. ओके, सो बिकॉज ऑफ प्रीमियम देतोय मार्केटला, तर वेगामुळे वोलॅटिलिटी वाढण्यामुळे माझा प्रीमियम वाढणार. थीटाचा मायनर इम्पॅक्ट आहे प्रीमियमवरती, आणि डेल्टा जर चांगला असेल तर मोमेंटम आली तर मला खूप चांगला बेनिफिट आहे. सो
ह्या कुठेतरी गोष्टी ज्या आहेत माझ्या फेवरमध्ये आहेत. जर कोणाला डिटेलमध्ये स्ट्रॅटेजीसाठी व्हिडिओज पाहिजे तर सांगा कमेंटमध्ये की स्ट्रॅटेजीसाठी एक सेपरेट व्हिडिओ असू दे. हालाकी मी प्रिव्हियसली बनवली आहे व्हिडिओ, बट स्टील इफ यू वॉन्ट तर तुम्ही रिक्वेस्ट करा, आपण नक्की त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. ओके, नाव नियर बाय एक्सपायरी जो असतो त्याच्यावरती बेनिफिट आहे थीटाचा. थीटा कुठेतरी तुमच्या फेवरमध्ये असतो. ओके, सो थीटा तुमच्या फेवरमध्ये असल्यामुळे काय होतं, तुम्ही ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड. आता बरेच जण विचारतात सर क्रेडिट स्प्रेड का बनवायचं, थीटाच का माझ्या फेवरमध्ये आहे. लॉजिक इज सिम्पल. जसं जसं तुम्ही नियर बाय एक्सपायरी येतात तेव्हा डेल्टा वेगाचा इम्पॅक्ट जो हळूहळू कमी होत असतो ऑप्शन्सवरती आणि थीटाचा इम्पॅक्ट जो असतो तो वाढत असतो. त्यामुळे थीटाचा इम्पॅक्ट मेजर इम्पॅक्ट असतो नियर बाय एक्सपायरीला. ओके, सो सिम्पल बघा, थीटा कर्व तुम्हाला एकदा दाखवतो ड्रॉ करून. लेट्स अज्युम की इथे ऑप्शनचे प्रीमियमचे प्राइजेस 100 आहे, ते सपोज प्रीमियम 200, 300, 400, 500, 600. ओके, आणि सपोज इथे एक्सपायरीला बाकी आहेत 25 दिवस, 20 दिवस, 15 दिवस, 10 दिवस, 5 दिवस आणि 0 डेज. ओके, सो थीटा जो आहे ना तो तुम्हाला काही असा स्पेसिफिकली दिसेल मोमेंट देताना. ओके, सो थीटाचा जो डीके असतो ना तो फार एक्सपायरीला बघा 20-15 दिवस बाकी आहेत, एकदम मायनर इम्पॅक्ट आहे जसं मी इथे म्हणालो. पण जसं 10 दिवस बाकी आहेत, 5 दिवस बाकी आहेत एक्सपायरीला, तर एक क्विक ड्रॉप आउट ऑफ द मनी किंवा जो प्रीमियमचा डीके असतो ना त्यांचा जो थीटाचा इम्पॅक्ट असतो तो खूप जास्त असतो. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही नियर बाय एक्सपायरी असाल देन ट्राय टू इनिशिएट अ क्रेडिट स्प्रेड ओव्हर देट. सो क्रेडिट स्प्रेडमध्ये काय येतात, बुलिशसाठी येते बुलपुट स्प्रेड. ओके, आणि बॅरिशसाठी येते बेअर कॉल स्प्रेड. सिम्पल. ओके, सो जनरली ह्या ज्या आहेत त्या थीटा बेनिफिट तुम्हाला देतात आणून. नाव सपोज जर मला एखादी ट्रेड बनवायची असेल तर हाऊ आय कॅन गो. सिम्पल आहे, मला दिसलेला मॉडरेट आहे निफ्टीचा ट्रेंड कुठेतरी थोडाफार. सो मी काय करणार, मी इथे येणार ट्रेडिंगमध्ये येणार ऑप्शन्स आर्किटेक्ट. मला माहिती आहे की मार्केट करंटली 25 जुलैची एक्सपायरी आहे, मी नियर बाय एक्सपायरी एकच दिवस बाकी आहे. सो मी बुलपुट स्प्रेड सिलेक्ट करेन. सो बुलपुट स्प्रेडचा जो स्केलेटन पाहिजे असतो तो आपल्याला कुठेतरी इथे बघायला मिळेल. सो मी इथे ना ट्राय करणार माझा रिस्क रिवॉर्ड रेशो आहे जो कुठेतरी थोडाफार असेल तो 1:1 किंवा 1:2चा. नियर बाय एक्सपायरी असेल तर ट्राय टू गो विथ द 1:2 किंवा 1:1, कारण डिरेक्शन येण्याचे चान्सेस थोडेफार कमी आहेत कारण डेज टू एक्सपायरी कमी आहे. बट स्टील इफ यू आर अ फार बाय एक्सपायरी तर ट्राय करा 1:3चा कुठेतरी बनवा, कारण आपण प्युअरली डिरेक्शनवरती बेट करत आहोत. सो डिरेक्शन आली तर 3 रुपये भेटणार, नाही आली तर 1 रुपया माझा चालला आहे. सो मी इथून चेक करणार की जर माझा रिवॉर्ड टू रिस्क रेशो बघा, जर मोमेंटम आली निफ्टीमध्ये 2200चा प्रॉफिट आहे, नाही आली तर 1500चा 1500चा लॉस आहे. तो थोडाफार 1:1 मी ट्राय केला आहे अँड यू कॅन सेव्ह इट. तुम्ही तुमच्या पोझिशन इथे सेव्ह करू शकता. सो जेव्हा तुम्ही तुमच्या पोझिशन सेव्ह करा तुमचा लाईव्ह MTM माय पोझिशनमध्ये रिफ्लेक्ट होईल. ओके, तेच जर सपोज मला एखादा फार बाय एक्सपायरीवरती आहे, सपोज मी इथे एक्सपायरी चेंज करतो 1 ऑगस्ट. ओके, आता मी बुलपुट स्प्रेड बनवणार का, तर आन्सर इज नो, कारण माझ्या एक्सपायरीला अजून 7 दिवस बाकी आहेत आणि रादर दॅन गोईंग विथ द क्रेडिट स्प्रेड जनरली मी क्रेडिट स्प्रेड जाणार, बट स्टील आय एम होपिंग अ गुड मोमेंटम इन द निफ्टी बिकॉज ऑफ द ट्रेंड इन द मार्केट. सो मी काय करणार, मी स्पेसिफिकली बुल कॉल स्प्रेडमध्ये ह्याला कन्वर्ट करेन. ओके, सो मी काय करतो, बाय करतो हा आणि आउट ऑफ द मनी सेल करतो. ओके, कॉल कॉल. ओके, यू कॅन सी आय कन्वर्ट इट इनटू अ बुल कॉल स्प्रेड आणि मी ह्याचा ट्राय करेन की 1:3 किंवा 1:2चा रिस्क रिवॉर्ड रेशो ठेवायला. ओके, नाव यू कॅन सी जर मोमेंटम आलं तर 4000चा प्रॉफिट आहे, नाही आलं तर 3000चा लॉस आहे. स्टील आय एम होपिंग द 1:1 विच इज फाईन. थोडं OTM स्ट्राईक गेलो ना तर आपल्याला अजून चिप मिळेल. परफेक्ट, 63 रुपये प्रीमियम आपण मिळतो आणि 178चा आपण बाय करतो. तर यू कॅन सी जर मोमेंटम आली निफ्टीमध्ये 4000चा प्रॉफिट आहे, नाही आली तर लॉस आहे 2000चा. 1:2चा कुठेतरी आपण ट्राय करते रिस्क रिवॉर्ड रेशो बनवायचा. ह्याला तुम्ही मल्टिपल बाय 5 लॉट्स पण करू शकता की 5 लॉट्सच्या बेसवरती तुमचा जो प्रॉफिट असला पाहिजे आणि स्टॉप लॉस असला पाहिजे तो काय आहे तो बघायला मिळेल. सो ह्याच्यामध्ये एक बेनिफिट आहे की तुमचा जो लॉस असेल तो मॅक्झिमम लॉस तुम्हाला माहिती आहे की ह्या स्टेजवरती माझा मॅक्झिमम लॉस किती आहे, 14,338चा. तो जेव्हा तुम्ही होल्ड केला स्टील एक्सपायरी आणि मार्केट जर खाली असला तर, जर तुम्हाला वाटलं 2-3 दिवसात मोमेंटम नाही तर यू कॅन एक्झिट, किंवा 1-2 मोमेंटम आली आणि जर तुम्हाला तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो मिळाला असेल, तुम्हाला प्रॉफिट मिळाला असेल तर यू कॅन एक्झिट इट ॲज वेल, राईट. बट स्टील इफ यू आर होल्डिंग एक्सपायरी, कितीही वरती जाऊ दे मार्केट, माझा प्रॉफिट आहे 23,163चा मॅक्झिमम आणि लॉस आहे 14,000चा, राईट.
जर तुम्हाला पर्टिक्युलर ग्रीक्सचे युनिट्स आपल्याला बघायचे असतील की डेल्टा काय त्या पर्टिक्युलर स्ट्राईकचा, थीटा काय त्या पर्टिक्युलर स्ट्राईकचा, तर यू कॅन गो अँड चेक हिअर ॲज वेल. त्याला ग्रीक्स पर युनिट करा. सो जो मी बाय केला त्याचा IB मिळेल, डेल्टा मिळेल, त्याचा थीटा मिळेल. की सपोज जर एक दिवस गेला तर त्याचा तिकडून 10 रुपये मायनस होतील, एक स्पेसिफिकली गेला तर त्या 8 रुपये हे जातील. त्याच्यानंतर IB वाढला तर 12 रुपये माझा प्रीमियम चेंज होऊ शकतो, राईट. सो जो काही इम्पॅक्ट आहे IB नुसार तुम्हाला मिळेल आणि जी स्प्रेड व्हॅल्यू आहे तुमची ही तुम्हाला इकडे बघायला मिळेल. ओके. आणि जर तुम्हाला एक्सपायरी पॅनल ओव्हरऑल ॲनालिटिक्स आहेत इथेच बरेच, बट स्टील जर तुम्ही नॉर्मली चार्टवरती येऊन जरी तुम्ही इथे केलात ना प्रॉपरली, इथे येऊन ऑन द बेसिस ऑफ दिस चार्ट, स्टील यू आर गेट टू नो की माझा किती प्रॉफिट होऊ शकतो आणि किती लॉस मी बेअर करू शकतो, राईट. सो ट्राय करा. ही जी कन्सेप्ट आहे जसे मी म्हणालो की पहिला चेक करा की निफ्टीचा परफॉर्मन्स किती आहे, त्यानंतर ट्राय करा तुम्ही नियर बाय एक्सपायरी आहेत की फार बाय एक्सपायरी असाल. जर तुम्ही नियर बाय एक्सपायरी असेल तर ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड. इफ यू आर अ फार बाय एक्सपायरी ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड. ओके. आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट आवडली असेल आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. सेकंडली जाताना अजूनही कोणी ॲप्लिकेशन डाउनलोड नसेल केला, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ॲप्लिकेशनचे. 25 फ्री टूल्स आहेत, सो जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आणि जर तुम्हाला अजून काही अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहिजे असतील, सो व्हिडिओ लायब्ररीची जी लिंक आहे ती पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये ठेवली आहे. सो जाऊन व्हिजिट करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटची तुम्ही एक लायब्ररी बघू शकता. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.